नमस्कार, डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाचा रवा बनवणार आहोत। तर गव्हाच्या पिठाचा रवा बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत 3 जिन्नस। तर हे 3 जिन्नस कोणते आहेत ते दाखवतो। सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस आहे हे 1 वाटी गव्हाचं पीठ, जे आपण चक्कीवरून दळून आणतो, चपात्या बनवतो ना, ते पीठ। मग इकडे 1 वाटी, त्याच वाटीच्या मापाची ही वाटी आहे, तूप आहे आणि त्याच वाटीच्या मापाने साखर घ्यायची। असे हे 3च जिन्नस वापरायचे आणि आपल्याला गव्हाच्या पिठाचा रवा बनवायचा आहे। पंजाबी लोक याला कडा प्रसाद असं म्हणतात। रवा बनवण्यासाठी 1 कप जी साखर घेतली आहे ती ह्या टोपामध्ये आपल्याला ती ऍड करायची आहे। 1 कप साखर ऍड केल्यानंतर आपल्याला त्याच कपाच्या मापाने पाणी घ्यायचे आहे। बघूया किती कप घ्यायचंय पाणी। 2 कप पाणी या साखरेमध्ये आपल्याला ऍड करायचे आहे। म्हणजे 1 कप साखर आणि 2 कप पाणी टोपामध्ये तापत ठेवायचं आहे। पाक नाही करायचं, फक्त साखर विरघळवायची आहे। या ठिकाणी आम्ही रवा बनवण्यासाठी कढई तापत ठेवली आहे। त्यामध्ये आपण 1 कप तूप टाकायचं आहे। बघा, 1 कप तूप आम्ही या कढईत टाकलेलं आहे। कढईमधील तूप चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे। चला, पीठ यामध्ये टाकल्यानंतर ते ढवळून घ्यायचं तुपामध्ये, म्हणजेच जरा ते तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजायचं आहे। गॅस स्लो ठेवायचा। चांगल्या प्रकारे आपल्याला या तुपामध्ये हे गव्हाचं पीठ छान पद्धतीने अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे। गॅस स्लो ठेवायचा। आपण पाहू शकता छान पद्धतीने आम्ही हे गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजून घेतलं आहे आणि बाजूच्या गॅसवरती आम्ही हे बघा साखर या टोपामध्ये विरघळवून घेतली आहे। साखर या टोपात विरघळवून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा। थोडासा कलर याचा ब्राउनिश होत आला ना, हे समजायचं की आपला हा गव्हाचा पिठाचा रवा बनवण्यासाठी योग्य पद्धतीने रवा भाजला गेला आहे। तुपामध्ये गव्हाचं पीठ छान पद्धतीने भाजून झालं आहे, कारण गव्हाच्या पिठाचा रंग सुद्धा आहे ना जरासा चेंज होतो आणि सुगंध सुद्धा येतो। पीठ भाजल्याचा सुगंध चण्याच्या पिठाचा कसा येतो, तसं गव्हाचा पीठ सुद्धा तुपामध्ये भाजल्यावर जो सुगंध येतो ना, तो सुद्धा आपल्याला जाणवेल। तेव्हा मग आपण यामध्ये साखर जी विरघळवून घेतली आहे ना, साखर विरघळवलेली साखर यामध्ये ओतायची। तुपामध्ये गव्हाचं पीठ चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर विरघळवलेली साखर, म्हणजेच त्या मगाच्या टोपामध्ये जी साखर विरघळवली ना, ते पाणी हळूहळू या कढईमध्ये आपल्याला ओतायचं आहे। या पिठामध्ये आपल्याला ओतायचं आहे। बघा आम्ही कशा पद्धतीने बनवतोय, लक्ष देऊन बघा। आणि मग कावित्याने छान प्रकारे ढवळायचं। चला, ढवळता या रव्याचा छान प्रकारे हलवा पण बनतो, म्हणजेच हलव्यासारखा दिसत आहे, पण हा रवाच आहे, गव्हाच्या पिठाचा तूप घालून बनवलेला रवा। पंजाबी लोक तर या रव्याला कडा प्रसाद असं म्हणतात, म्हणजे ते त्यांच्या देवळांमध्ये हा प्रसाद कडा प्रसाद म्हणून वाटतात, देतात भक्तांना। आणि मराठी लोक गव्हाच्या पिठाचा रवा नॉर्मल जसा बनवतात तसंच बनवतात, काजू बदाम वगैरे टाकतात, पण हा कडा प्रसाद म्हणतात ना, तो असाच बनवतात। फक्त गव्हाचं पीठ, साखर, पाणी आणि तूप छान प्रकारे भाजल्यानंतर हा रवा छान प्रकारे बनतो। ह्या रव्यामधलं जे पाण्याचा अंश आहे ना, म्हणजे पाण्याचं प्रमाण थोडंसं सुकलं काय मग हा रवा परफेक्ट होणार। थोडंसं अजून त्याच्यात पाणी आहे, ते पाणी जे आहे ना प्रमाणात सुकलं काय मग आपण हा रवा खायला
घेऊ शकतो। आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही गव्हाच्या पिठाचा जो रवा बनवला आहे तो एकदम परफेक्ट पद्धतीने छान बनला आहे। तूप सुद्धा ह्या रव्यामध्ये छान पद्धतीने मुरलं आहे आणि गरजे इतकं मुरल्यानंतर बाजूने सुद्धा तूप जे आहे ते जरा जरा दिसत आहे। आपल्याला या रव्यावरती जरा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आहे, जरा अजून चांगला फुलेल। यावरती आपण झाकण ठेवूया। 2 मिनिटं झालेली आहेत, झाकण आपण उघडून पाहूया। चला झाकण बाजूला करूया। वाव, खूपच सुंदर गव्हाच्या पिठाचा रवा तयार झालेला आहे। आपण पाहू शकता पंजाबी लोक बोलतात कडा प्रसाद, ते त्यांच्या देवळांमध्ये सुद्धा हाच प्रसाद भाविकांना वाटतात आणि म्हणून म्हटलं आपण सुद्धा अशा प्रकारचा रवा बनवून पाहूया। आपण हा बशीमध्ये काढून घेऊया किंवा डिश मध्ये काढून घेऊया। आपण पाहू शकता रवा छान प्रकारे कढईमध्ये ढवळून झाल्यानंतर आम्ही हा रवा एका बाउल मध्ये काढून घेत आहोत। गरमागरम आपल्याला जर आवडत असेल तर याच्यावरती काजू बदामाचे काप वगैरे टाकले तरी चालतील, पण ओरिजिनल कडा प्रसाद बोलतात ना, तो ओरिजिनल कडा प्रसाद असाच बनवतात। चला हा बघा किती सुंदर दिसत आहे ना। अशा प्रकारे आम्ही बनवला गव्हाच्या पिठाचा कडा प्रसाद, म्हणजेच गव्हाच्या पिठाचा रवा। आपल्याला मी जवळून दाखवत आहे हा रवा कसा सुंदर तुपातला रवा कसा दिसतो आहे, बघा किती सुंदर दिसत आहे ना। हा रवा जर आपल्याला आवडला असेल ना तर घरी नक्की करून पहा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। हा रवा आपण जरा बशीमध्ये काढून घेऊया। चमच्याने पहिला आपल्याला मी काढून दाखवते, बघा किती सुंदर मऊसूत झाला आहे ना। वाव, तुपातला कडा प्रसाद म्हणजेच गव्हाच्या पिठाचा रवा, बघा किती सुंदर दिसत आहे गव्हाच्या पिठाचा रवा। आपल्याला जरी रेसिपी आवडली ना तर घरी करा हा रवा आणि आम्हाला सांगा, आम्ही पण बनवला आहे अशा प्रकारचा सुंदर रवा।